माफ करण्याची त्या वेदीकडे मी तुम्हाला आमंत्रित करतोय. त्या बलिदानाच्या वेदीवरती मी तुम्हाला आमंत्रण देतो. तो गुरु कापण्यात आलेला आहे. येशूचं रक्त पिण्यासाठी तयार आहात, येशूची भाकर खाण्यासाठी तयार आहात. जर तुम्ही तयार आहे तर तुमच्यासाठी जीवन आहे. आज तुमच्यासाठी पापाची क्षमा आहे. मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमंत्रित करतोय की तुम्ही त्या वधस्तंभाकडे तुम्ही या. मी मेजवानी देतोय देवाचा दास होण्याच्या नात्याने, त्याचा पहारेकरी होण्याच्या नात्याने, त्याचा एक प्रतिनिधित्व होण्याच्या नात्याने 2025 वर्ष कापण्यात आलेलं आहे. त्याच्या देहातून रक्त मिळत आहे. प्रियांनो, ते रक्त घेण्यासाठी सज्ज व्हा, ते भाकर खाण्यासाठी सज्ज व्हा आणि म्हणा प्रभू तुझं रक्त पिण्यासाठी मी तयार आहे. माझं शरीर खाण्या योग्य आहे, ते शरीर खाण्यासाठी मी तयार आहे. प्रभू मी ते मेजवानी स्वीकारण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही तयार आहात तर तो म्हणतो मी दाराशी उभा आहे, मी दाराशी उभा आहे. मी तुला माझ्या हृदयामध्ये घेईल. मी मग तुझ्या जीवनामध्ये राहील. मी तुझ्या पापाची क्षमा करेल. मी तुला बंधनातून मुक्त करेल, कारण तुझं मेज खाण्यासाठी योग्य बनला आहेस.